हॅलो फ्रेंड्स, इनोवेटिव्ह आयडिया या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज या व्हिडिओ सेशनमध्ये आपण गाडीवर असणाऱ्या स्टार्टर मोटरचं डिसमॅन्टलिंग आणि त्याचं वर्किंग पाहणार आहोत. तर मोटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. AC मोटर, DC मोटर. घरामध्ये जे आपण आपल्या वापरात ज्या मोटर्स असतात त्या शक्यतो AC मोटर्स असतात, कारण घरामध्ये AC सप्लाय असतो. तर AC मोटर कशामध्ये वापरला जातं बघा, तर मिक्सरमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये, पाण्याचा पंप असतो त्याच्यामध्ये, ग्राइंडरमध्ये AC मोटर वापरल्या जातात. AC सप्लायवर चालणाऱ्या असतात त्या. आणि गाडीवर व्हेकल्सवर ज्या मोटर्स वापरल्या जातात त्या DC मोटर असतात, कारण बॅटरी ही DC असते आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोटर्समध्ये DC मोटर म्हणतात. तर AC आणि DCचे वेगळे प्रकार आहेत. AC मोटरमध्ये इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, युनिव्हर्सल मोटर आणि DC मोटरमध्ये DC सिरीज मोटर, DC कंपाऊंड मोटर आणि DC शंट मोटर. तर आपण जी खोलणार आहोत ती DC सिरीज मोटर आहे. तर गाडीवर सिरीज मोटर का शक्यतो वापरली जाते, तर गाडीचे इंजिन क्रॅक करण्यासाठी हाय टॉर्कची गरज असते. 3 प्रकार असतात: ओव्हररनिंग क्लच, बेंडिक्स ड्राईव्ह आणि फ्लो थ्रू ड्राईव्ह. तर आज जी मोटर आहे खोलणार आहोत ती आपण ओव्हररनिंग क्लच टाईप आहे, DC सिरीज मोटर आहे. खोलून बघूयात आपण त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, त्याचं वर्किंग कसं आहे. फ्रेंड्स, आज या व्हिडिओ सेशनमध्ये आपण स्टार्टर मोटर असेंब्ली खोलून पाहणार आहोत. तर स्टार्टर मोटर असेंब्ली खोलून बघता आपण त्याच्या प्रत्येक भागाचं, त्या प्रत्येक पार्ट्सचं वर्किंगही बघणार आहोत. तर ही मारुती कारची स्टार्टर मोटर असेंब्ली आहे. तर या स्टार्टर मोटर असेंब्लीमध्ये हे सॉलिनॉइड स्विच आहे आणि याच्यामध्ये आर्मेचर असतो. तर आर्मेचर शाफ्टच्या एका एंडला कम्युटेटर असतो आणि दुसऱ्या एंडला पिनियन गिअर असतो. हा पिनियन गिअर पुढे मेश होतो. स्टार्टर मोटर चालू झाल्यानंतर फ्लायव्हीलशी मेश होतो. फ्लायव्हील फिरल्यानंतर क्रँकशाफ्ट फिरतो, कनेक्टिंग रॉड फिरतं, पिस्टन फिरतं, इंजिन चालू होतं. इंजिन चालू झाल्यानंतर हा जो पिनियन गिअर आहे तो ओरिजिनल पोझिशनला येतो. ही मेकॅनिझम आहे आतमध्ये, आपण खोलून बघूयात. त्या मेकॅनिझममुळं हा पिनियन गिअर ओरिजिनल पोझिशनला येतो. तर स्टार्टर मोटर असेंब्ली खोलून पाहण्याआधी आपण थोडक्यात त्याचं वर्किंग डायग्रॅमवर बघूयात, म्हणजे पुढं समजणं सोपं जाईल. तर ही बॅटरी आहे. बॅटरीकडून सप्लाय या सॉलिनॉइड स्विचला इथे या टर्मिनलला दिला जातो. तर इथून एक वायर जी आहे ती पुढे इग्निशन स्विचला दिली असते आणि दुसरी जी वायर आहे ती पुढे कॉन्टॅक्ट पॉईंटला दिली असते. हा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे स्टार्टर रिलेमधला. तर या कॉन्टॅक्ट पॉईंट क्लोज झाल्यानंतर पुढे या टर्मिनल, इग्निशन स्विच टर्मिनल किंवा रिले टर्मिनलला सप्लाय दिला जातो आणि पुढे होल्ड इन कॉईल आणि पुल इन कॉईल याच्या आतमध्ये असतात, तर त्यांना दिला जातो. तर इथे सप्लाय कसा दिला जातो ते आधी बघूया. इथून सप्लाय असा जाईल पुढे इग्निशन स्विचला. ड्रायव्हर ज्यावेळेला स्टार्टर स्विच ऑन करेल त्यावेळेला पुढे न्यूट्रल स्विच एक असतं, सेफ्टीसाठी असतं. म्हणजे गाडी गिअरमध्ये असताना स्टार्टर मोटर चालू होऊ नये म्हणून त्याच्यासाठी न्यूट्रल सेफ्टी स्विच दिलं असतं. काही गाड्यामध्ये क्लच स्विच असतं. तर काही टू व्हीलर गाड्यामध्ये ज्या नॉन गिअर गाड्या आहेत त्याच्यामध्ये ब्रेक स्विच असतं. तर ब्रेक स्विच आपण प्रेस केल्यानंतरच हा स्टार्टर मोटर ऑन होते. किंवा न्यूट्रल स्विच जर असेल, न्यूट्रलमध्ये गाडी असेल तरच स्टार्टर मोटर ऑन होते. तर हा करंट पुढे स्विचमधून रिलेला जातो, रिलेमधून रिले कॉईलला जातो, रिले कॉईलमधून तो ग्राउंड केला जातो. म्हणजे इथे सर्किट कंप्लीट होतं. इथे सर्किट कंप्लीटनंतर हा इलेक्ट्रोमॅग्नेट असतो. रिले म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट. त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर इथला कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉईंट आहे तो याच्यामध्ये अट्रॅक्ट होतो आणि हे 2 पॉईंट क्लोज होतात. म्हणजे इथलं सर्किट क्लोज होतं. सर्किट क्लोज झाल्यामुळं काय होतं की हे बॅटरीकडूनचा जो सप्लाय आहे तो कॉन्टॅक्ट ब्रेकर थ्रू क्लोज झाल्यामुळे पुढे या इग्निशन टर्मिनल किंवा रिले टर्मिनलला जातो. जे सॉलिनॉइड स्विचवर आता यापुढे थोडं दाखवलं, पुढे मी दाखवेन. तर इथून जो सप्लाय आहे तर सॉलिनॉइड स्विचमधल्या 2 कॉईलला दिला जातो. एक जे आहे हे रेड कलरचं हे जे आहे ते पुल इन वाइंडिंग आहे आणि हे ब्लॅक कलरचं आपण दाखवलेलं आहे ते होल्ड इन वाइंडिंग आहे. तर हे पॅरलल कनेक्शन असतं होल्ड इन वाइंडिंगचं. तर हे बॉडीमध्येच सोल्डरिंग करून ग्राउंड केलं जातं आणि रिले मधील ही जी कॉईल आहे, सॉलिनॉइड स्विचमधील जी ही पुल इन वाइंडिंग असतं ते पुढे सिरीजमध्ये या टर्मिनलकडून फील्ड कॉईलला दिलं जातं. हा जो सप्लाय फील्ड कॉईलला सिरीजमध्ये जोडला जातो. तर होल्ड इन कॉईलचा रेजिस्टन्स हा जास्त असतो, पुल इन कॉईलचा रेजिस्टन्स कमी असतो. त्यामुळे याच्यातून जास्तीत जास्त सप्लाय पुढे जातो. होल्ड इन कॉईलमधून एक 10 एम्पियर करंट वाहत असेल तर पुल इन कॉईलमध्ये 30 एम्पियर इतका करंट वाहत असतो, कारण पुलिंगला जास्त फोर्स लागतो. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळं हा जो प्लंजर आहे सॉलिनॉइड स्विचमध्ये, तर प्लंजर हा अट्रॅक्ट होतो इकडे आतमध्ये ओढला जातो सेंटरला आणि प्लंजरच्या एका एंडला इथे कॉन्टॅक्ट प्लेट असते किंवा कॉन्टॅक्ट डिस्क असते. तर ही बॅटरी टर्मिनल आणि मोटर टर्मिनलला
यांचा कॉन्टॅक्ट घडून आणते, म्हणजे पुश करते याला प्लेटला. प्लेट पुश झाल्यामुळे अगेन्स्ट स्प्रिंग प्रेशर ती या 2 पॉईंटना टच करते आणि बॅटरीचा सप्लाय जो हाय करंट आहे तो या टर्मिनलकडून या प्लेटमधून या मोटर टर्मिनलला जातो आणि पुढे फील्ड कॉईलला हा सप्लाय दिला जातो. फील्ड कॉईलमध्येही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि पुढे जाऊन ते कम्युटेटरला ब्रशमार्फत दिलं जातं. हा जो सप्लाय आहे फील्ड कॉईलनंतर कम्युटेटरला दिला जातो ब्रशमार्फत आणि कम्युटेटरकडून मोटरच्या वाइंडिंगला दिला जातो. तिथेही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इथेही फील्ड कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणखी मोटरच्या आर्मेचर शाफ्टमध्ये जे वाइंडिंग असतं त्याचेही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तिथून दुसऱ्या ब्रशमार्फत ते ग्राउंडिंग केलं जातं आणि अशा प्रकारे ग्राउंडिंग केल्यामुळं ते सर्किट कंप्लीट होतं. ज्यावेळेला सर्किट कंप्लीट करायचं असतं त्यावेळेला ग्राउंडिंगही करावं लागतं. तर पुढे याला आर्मेचर शाफ्टला हा जो कॉलर दिलेला आहे हा शिफ्ट फोर्क आहे, याला शिफ्ट लिव्हर म्हणतात. इथं हा फोर्क आहे तर तो पुश करतो इकडे, हा प्लंजर पुल होतो. हे मॅग्नेटिक फील्ड एनर्जाइज झाल्यानंतर हे याला पुल केलं जातं. त्यामुळे इथे फल्क्रम असतो किंवा पिवट असतो, त्याच्यामुळं हे जे लिव्हर आहे ते पुढे ढकलली जाते, हे पाठीमागं ओढलं जातं. हा याच्या एंडला पिनियन शाफ्ट असतो, पिनियन असतं. ते पिनियन जे असतं ते पुढे फ्लायव्हीलला जाऊन मेश होतं. ज्यावेळेला करंट स्टार्टर स्विच ऑफ केला जाईल ड्रायव्हरकडून त्यावेळेला सप्लाय इकडून रिलेकडून बंद केला जाईल. इथला सप्लाय बंद होईल, हे डिमॅग्नेटाईज होईल, चुंबकीय क्षेत्र नष्ट होईल. आणखीन त्यामुळं प्लंजर हा पुढे ढकलला जाईल. याच्या साईडला स्प्रिंग असते, याच्यामध्ये स्प्रिंग असते. त्या स्प्रिंग प्रेशरमुळं स्प्रिंग फोर्समुळं हे ओरिजिनल पोझिशनला प्लंजर पुढे ढकलला जाईल. पुढे ढकलण्यामुळे ही लिव्हर जी आहे ती पाठीमागे ओढली जाईल, हा कॉलर पाठीमागे ओढला जाईल, फोर्क पाठीमागे ओढला जाईल, हे पिनियन पण पाठीमागे ओढलं जाईल आणि फ्लायव्हीलपासून हा पिनियन डिसएंगेज होईल. तर हे आहे, याच्यामध्ये थोडं डिटेल आहे. आता प्लंजर आहे, हे जे आहे ते होल्डिंग वाइंडिंग आहे, पुलिंग वाइंडिंग आहे. तर रिलेकडून इथे सप्लाय येतो, इग्निशन स्विचकडून रिलेकडून हा येतो आणि ह्या आतमध्येच दोन्ही कॉईलला दिला जातो. हे होल्डिंग कॉईलला होल्ड करण्यासाठी, प्लंजरला होल्ड करण्यासाठी आणि हा प्लंजरला पुल करण्यासाठी ही पुल इन वाइंडिंग आहे. ते पुढं आपण मॅग्नेटिक फील्डला सिरीजमध्ये जोडलेलं आहे, पुढे दिलेला आहे. हा जो आहे तो मोटर टर्मिनल, हा बॅटरी टर्मिनल आहे. हे जे आहे ते वाइंडिंग फील्ड वाइंडिंग, मेन फील्ड वाइंडिंग म्हणतात हे. तर इथून करंट सप्लाय होतं, इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, इथं पोल्स असतात त्याच्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. दोन्ही बाजूला असतं, 4 पोल असतात. तर 2 नॉर्थ पोल आणि 2 साऊथ पोल असं काम होतं त्यांचं, ॲक्टिवेट होतात. आणि इथून फील्ड कॉईलमधून करंट पुढे इथे ब्रशमार्फत कम्युटेटरमार्फत या आर्मेचरच्या वाइंडिंगला जातो. इथेही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि इथेही मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर ते पुढे ग्राउंड केलं जातं, म्हणजे सर्किट कंप्लीट होतं. तर इथे तुम्हाला वर्किंग दाखवलेलं आहे. शिफ्ट फोर्क लिव्हरचं पुढे ढकलं जातं. तर हे थेरीमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स, थेरीचा एक व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स त्याची थेरी समजून सांगणार आहोत. तर आपण थोडक्यात हे पाहिलेलं आहे. स्टार्टर मोटर आपण खोलूयात. हे मी लूज करून ठेवलेलं आहे, आपला वेळ जाऊ नये म्हणून. हे थ्रू बोल्ट म्हणतात त्यांना. हे स्क्रू आहे, स्टार स्क्रू. याच्या आतमध्ये, स्टार स्क्रूच्या आतमध्ये प्लेट असते, ब्रश प्लेट, त्याच्यामध्ये ब्रश बसवलेले असतात. त्याच्यानंतर स्टार्टर स्विच खोलूया. स्टार्टर स्विचला 13 नंबर स्पॅनरचे बोल्ट बसवलेले असतात, ते खोलूयात. हे मोटर टर्मिनल आहे. मोटर टर्मिनल हे फील्ड कॉईलचा सप्लायसाठी क्लिप जोडलेली आहे मोटर टर्मिनलला. हे जे एंड आहे ते, हे इग्निशन स्विच किंवा रिले टर्मिनल आहे. या साईडला 3 स्टार स्क्रू आहेत, ते खोलून बघूयात. तर स्टार्टर मोटरच्या सॉलिनॉइड स्विचला होल्ड इन कॉईलला 10 एम्पियर इतका करंट लागतो, म्हणजे या कॉईलला. आणखी रनिंग कॉईलला 30 एम्पियर इतका करंट लागतो, कारण पुल करण्यासाठी जास्त करंटची आवश्यकता आहे. आणि स्टार्टर मोटरच्या आर्मेचरला आणि फील्ड कॉईलला क्रँकिंगसाठी किमान 150 ते 300 एम्पियर इतका करंट लागतो. तर ते हाय टॉर्कनं क्रँक होते 150 ते 300. तर नो लोडला 100 ते 150च्या आसपास, नो लोडला 100 ते 150च्या आसपास एम्पियर इतका करंट लागतो. आणि लोडला, म्हणजे इंजिन जोडलं असताना मोटरला क्रँक करण्यासाठी
200 ते 250 300 म्हणजे ॲज पर कॅपॅसिटी एम्परेज करंट लागतो. तर हे जे आहे ते प्लंजर आहे. हा सॉलिनॉइड स्विच आहे. हा जो प्लंजर असतो त्या स्प्रिंगमुळं, ही स्प्रिंग आहे, स्प्रिंग टेन्शनमुळं हा पुढे ओरिजिनल पोझिशनला बसतो आणि ज्यावेळी हा याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, आतमध्ये मॅग्नेट तयार होईल, त्यावेळेला हा जो प्लंजर आहे तो या बॅरलमध्ये आतमध्ये ओढला जातो सेंटरकडे. त्यामुळे काय होतं बघा, हे बघा, हा पुढे ढकलला जातो, पिनियन पुढे ढकलला जातो. पुढे ढकलला जातो तो थोडासा रोटेट होतो, कारण तो स्पायरल गिअरवर असतो, तर रोटेट होतो. तर हे जे आहे, ही ब्रश प्लेट आहे. ही जी ब्रश प्लेट आहे, आतमध्ये 4 ब्रश आहेत, 2 पॉझिटिव्ह ब्रश आणि 2 ग्राउंड केलेले नेगेटिव्ह ब्रश आहेत, नेगेटिव्ह साईडचे ब्रश आहेत. तर आपण इथं छोटंसं लॉक आहे, ते लॉक खोलूयात. सी लॉक म्हणतात त्याला. ब्रश काढूयात. हे प्लॅस्टिक ब्रश होल्डर आहेत. हे ब्रश होल्डर प्लॅस्टिकचे आहेत, इन्सुलेशनसाठी दिलेले आहेत प्लॅस्टिकचे ब्रश. तर वेगवेगळ्या स्टार्टर मोटरमध्ये वेगवेगळी ब्रश प्लेट आणि अरेंजमेंट असते. तर हे जे 2 ब्रश आहेत ते ग्राउंडिंगसाठी दिलेले आहेत. तर इथून जो बॅटरीकडून जो सप्लाय दिला जातो तो इथून फील्ड कॉईलला येतो मोटर टर्मिनलपासून, आणि हे ज्या कॉईल आहेत हे फील्ड कॉईल आहेत. तर 2 पॉझिटिव्ह आणि 2 साऊथ पोल आणि 2 नॉर्थ पोल असे आहेत. हे पोल शू आहेत, पोल शू आयर्नचे पोल शू आहेत. तर त्याच्यामध्ये फील्ड कॉईल वाइंड केले असतं. खूप जाड असते ही वायर, ही जे वाइंडिंग असते ते खूप जाड केबलचं असतं, कारण हाय करंट याच्यामध्ये जात असतो. तर 2 वेगवेगळे सेट आहेत. हा एक सेट आहे, हा एक सेट आहे. एका सेटचं ए टर्मिनल, एका दुसऱ्या सेटचं दुसरं टर्मिनल. इथून पुढे आर्मेचरच्या आर्मेचरवरील कम्युटेटरवरून हे ब्रश असतात. तर इथून सप्लाय फील्ड कॉईल करून सिरीजमध्ये, तर या फील्ड कॉईल करंट हा या आर्मेचरमध्ये सिरीजमध्ये दिला जातो. त्यामुळं सिरीजमध्ये दिल्यामुळे हाय टॉर्क तयार होतो, कारण मोटर क्रँक करताना, इंजिन क्रँक करताना हाय टॉर्कची गरज असते, कारण कॉम्प्रेशर प्रेशर अगेन्स्ट इंजिन क्रँक करावं लागतं. तर आपण बघूयात. हा जो आहे तो आर्मेचर आहे, हा कम्युटेटर आहे. याचा उपयोग, कम्युटेटरचा उपयोग या मोटरमध्ये डी सी जो सप्लाय आहे कडून येणारा तो ए सी करायचा. ए सी म्हणजे दोन्ही डायरेक्शननं, म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शननं करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि डी सी जनरेटरमध्ये काय केला जातो, तर ए सी सप्लाय जो आर्मेचरमध्ये करंट तयार होतो, जनरेट होतो, तर तो डी सीमध्ये म्हणजे एकाच डायरेक्शननी फ्लो करण्यासाठी दिला जातो. पण याच्यामध्ये उलटं आहे. तर स्टार्टर मोटरमध्ये जो बॅटरीचा जो सप्लाय आहे तो 2 डायरेक्शननं देण्यासाठी कम्युटेटरची ही अरेंजमेंट असते. तर ह्या प्रत्येक भागाला सेगमेंट म्हणतात, सेगमेंट किंवा सेगमेंट बार म्हणतात. हे प्रत्येक बार, तर हे दोन्ही जे आहेत तर मायकाने इन्शुलेट केलेले असतात. मायका हा इन्शुलेटिंग मटेरियल आहे, ते इन्शुलेट केले असतात. हा कम्युटेटर आहे, त्याला स्प्लिट रिंग्स पण म्हणतात. हे स्प्लिट केलेलं असतात म्हणून स्प्लिट रिंग म्हणतात. तर हे जो एंड आहे तो कम्युटेटर एंड म्हणतात त्याला, किंवा हाऊसिंग म्हणतात. हे बुशिंगमध्ये बसवलेलं असतं. हे बुशिंगमध्ये, हा शाफ्ट बुशिंगमध्ये असतो. आता हे टोटल जर काउंट केला तर 19 आहेत. तर याचे वाइंडिंग कॉईल्स आहेत त्या 19 आहेत. ते कम्युटेटर काउंट केला, सेगमेंट काउंट केला तर 19 आहेत, 19. तर ह्याचं वर्किंग आपण या थोड्या वेळ बघितलंच आहे. तर इथे जो पिव्होट आहे, पिव्होट रबर, हे ड्राईव्ह एंड हाऊसिंग म्हणतात, कारण ड्राईव्ह पिन यांच्या साईडला असतं म्हणून. याचं वर्किंग बघा कसं होतं. हा पूर्ण आर्मेचर शाफ्ट आहे. तर आर्मेचर शाफ्टवर स्प्लाइन्स असतात, स्पायरल स्प्लाइन्स असतात. स्पायरल स्प्लाइन्स कशासाठी, तर थोडंसं रोटेट होण्याचं, पुढे होता रोटेट होत असताना जर पिनियन गिअर फ्लायव्हीलशी एंगेज झाला, फ्लायव्हील गिअर्सच्या टीथशी एंगेज झाला, तर हे टीथ खराब होत नाहीत आणि स्मूथ एंगेजमेंट होते. हा जो आहे तो फोर्क आहे. हा प्लंजर आहे जो सॉलिनॉइड स्विचमध्ये असतो. तर हा जो फोर्क आहे, ही शिफ्ट लिव्हर आहे, ही
जे आहे ते शिफ्ट लिव्हर आणि हा फोर्क आहे ही शिफ्ट लिव्हर. तर शिफ्ट लिव्हर अशी वर्किंग होते. हे पिवोट असल्यामुळं पिवोटमध्ये फिट असल्यामुळं काय होतं इथं मेकॅनिझम होते, लिव्हर मेकॅनिझम होते आणि पुढे फिरलं जातं. हा जो आहे तो ओव्हर रनिंग क्लच आहे. हा जो आहे तो ओव्हर रनिंग क्लच आहे. तर ओव्हर रनिंग क्लचचं काम काय, तर गाडीचं इंजिन स्टार्ट झाल्यानंतर त्याचं जे रोटेशन असतं क्रँकशाफ्टचं म्हणजे RPM असतो तो खूप वाढतो. म्हणजे आयडलिंगला जरी असलं तरी 800च्या आसपास असो, 800 किंवा जर स्पीड जर दिलं तर जास्त होऊ शकतो. तर त्यामुळे काय होतं, जर मेशच झाला हा ड्रायव्हरकडून चुकून जर स्टार्टर स्विच ऑफ नाही झाला तर काय होईल, क्रँकशाफ्ट जर फिरत असतो तर फ्लायव्हीलकडून पॉवर या गिअरला दिली जाईल आणि हा गिअर फिरवला जाईल, हा पिनियन गिअर फिरवला जाईल. तर जर याचं जर गिअर रिडक्शन रेशो आहे तो 15:1 असतो. म्हणजे याच्यावरचं एक गिअर म्हणजे फ्लायव्हीलवरचे 15 गिअर. याच्यामध्ये किती गिअर आहेत बघा, 3 3 6 आणि 2 8 म्हणजे 15 ते 20 असे 120 फ्लायव्हीलवर गिअर असतील. तर गिअर रेशो 15:1 असाही असू शकतो. म्हणजे याच्यामध्ये जर 5 गिअर असतील तर फ्लायव्हीलला 20/100 20 गिअर असू शकतात. इथे जर 8 गिअर असतील तर फ्लायव्हीलला 160 गिअर असू शकतात. गिअर नाही टीथ असू शकतात. तर त्यामुळं गिअर रिडक्शन कशासाठी केलेलं असतं, तर हाय टॉर्क मिळवण्यासाठी. हा टॉर्क कसा वाढतो, तर ज्यावेळेला लहान गिअरकडून मोठ्या गिअरकडे पॉवर दिली जाते त्यावर टॉर्क वाढलं जातं आणि स्पीड कमी येतं. आता आपण सॉलिनॉइड स्विचमधल्या कॉन्टॅक्ट प्लेटचं वर्किंग बघूयात. तर याच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट प्लेट असते. हा जो टर्मिनल आहे बॅटरी टर्मिनल, हा मोठा टर्मिनल, ह्या दोन्ही टर्मिनलचं कॉन्टॅक्ट घडवून येण्याचं काम ह्या सॉलिनॉइड स्विचमधल्या कॉन्टॅक्ट प्लेटचं आहे. तर इथून जे सप्लाय आहे तो सॉलिनॉइड रिलेकडून किंवा इग्निशन स्विचकडून इथे सप्लाय दिला जातो. आतमध्ये 2 कॉइल्स आहेत, होल्ड इन कॉईल आणि पुल इन कॉईल. तर इथून त्या कॉईलना करंटचा सप्लाय दिला जातो. इथे हे जे टर्मिनल आहे ते पुल इन कॉइलिंगचं एंड आहे. इथून पुल इन कॉइलिंगचा सप्लाय पुढे या मोटर टर्मिनलला जातो आणि तो पुढे सप्लाय फील्ड कॉईलला दिला जातो. तर आपण हे खोलून ठेवलेले आहे. 2 स्क्रू असतात, हे 2 स्क्रू काढलेले आहेत आपण. तर आतमध्ये 2 हे कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत. हा बॅटरी टर्मिनल, हा जो आहे तो मोटर टर्मिनल. तर हे आतमध्ये ही प्लेट ह्या स्लॉटमध्ये बसते. हे जे आहे ते हे टर्मिनल आहे ते पुल इन कॉईलचं आउटपुट आहे. आणि इथे होल्ड इन आणि पुल इनचं इनपुट आहे. इथून आतमध्ये वाइंडिंग केलेलं असतं. तर होल्ड इन कॉईल आतमध्ये इथेच ग्राउंड केली जाते, सोल्डर केली असते. त्यामुळे हे पॅरलल सर्किट जातं होल्ड इनचं आणि पुल इन कॉईल पुढे सिरीजमध्ये जोडलेली असते. तर आपण हे बघूया, ही अशी प्लेट पुश होते. जेव्हा प्लंजर आतमध्ये ओढला जातो त्यावेळेला ही कॉन्टॅक्ट प्लेट पुढे पुश केली जाते आणि ह्या 2 कॉन्टॅक्टमध्ये कनेक्शन घडवून दिलं जातं. ज्यावेळेला प्लंजर मॅग्नेट डिएनर्जाइज होईल त्यावेळेला या स्प्रिंग प्रेशरमुळे हा प्लंजर पुढे ढकलला जातो. तर आता आपण ओव्हर रनिंग क्लचचं वर्किंग बघूयात. तर हा ओव्हर रनिंग क्लच आहे. तर हा खोलून बघायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी इथे लॉक दिलं आहे. शाफ्टवर हे लॉक आहे, ह्याच्या आतमध्ये लॉक आहे, हे त्याचं हाऊसिंग आहे लॉकचं. तर हे लॉक हाऊसिंग काढण्यासाठी याला स्लीवनं खाली मारावं लागेल आणि आतमध्ये जे वायर लॉक असेल ते वायर लॉक स्क्रूड्रायव्हर किंवा लॉक प्लायरनं बाहेर काढायचं. तर आपल्याला याच्यामध्ये वेळ लागणार, त्यामुळं लॉक काढलेला एक शाफ्ट आहे आपल्याकडे. इथे लॉक असतं अशा टाईपमध्ये इथे लॉक बसतं. ही आतमध्ये त्याची कॉलर बसते. हे असं लॉक असतं वायरचं लॉक. हे वायरचं लॉक बाहेर काढायचं, ही कॉलर बाहेर काढायची. त्यानंतर हा ओव्हर रनिंग क्लच विथ पिनियन बाहेर येईल. हा जो आहे तो स्प्लाइन शाफ्ट आहे. हे स्पायरल आहे, ही स्प्लाइन स्लीव आहे. हे स्पायरल गिअरवर, शाफ्टच्या स्पायरल गिअरवर ते स्लाईड होत असते. हा जो फोर्क आहे, तर ह्या ओव्हर रनिंग क्लचचं वर्किंग बघा. याला शेल म्हणतात, याला आउटर शेल म्हणतात. आणि जो पिनियनला जोडलेली आहे आतमध्ये ते आपण पाहू शकत नाही, तर ती इनर सेल, ज्याला पिनियन आतमध्ये जोडले असते ती इनर सेल किंवा इनर रेस
इनर रेस किंवा इनर कॉलर, आणि हे आउटर रेस किंवा आउटर सेल, आउटर रेस किंवा आउटर सेल. तर हा जो आहे तो सायकलचं कसं फ्री व्हील पाठीमागचं असतं तसं वर्किंग होत असतो. पुढच्या साईडनं जर घेतलात क्लॉकवाईज तर हा फ्री फिरतो, आणि पाठीमागनं घेतलात तो विथ असेंब्ली फिरला, पाठीमागं रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज फिरतो. आर्मेचर शाफ्ट हा म्हणजे स्टार्टर मोटर ही अँटी क्लॉकवाईज फिरते. अँटी क्लॉकवाईज फिरल्यामुळं जो मेश असतो फ्लायव्हील गिअर तो क्लॉकवाईज फिरतो, त्यामुळे इंजिन क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतं आणि हे अँटी क्लॉकवाईजनं फिरतं. जर काहीतरी प्रॉब्लेममुळे जर मोटर स्टार्टर मोटर फिरली अशी क्लॉकवाईज, तर ही क्लॉकवाईज डायरेक्शननं क्रँकशाफ्ट इंजिनचा क्रँकशाफ्ट अँटी क्लॉकवाईज फिरू नये म्हणून ही अशी फ्री व्हील अरेंजमेंट केलेली आहे. आतमध्ये ह्याच्या आतमध्ये रोलर असतात, तर ते टेपर भागामध्ये असतात, तर टेपर भागाच्या स्लॉटमध्ये असतात. तर बाहेरची जी रेस असते तर रोलर आणि आतमधली इनर रेस यांचा कॉन्टॅक्ट होत असतो. ज्यावेळेला या डायरेक्शन फिरतो, शाफ्ट या डायरेक्शननी फिरतो असा, त्यावेळेला ही आर्मेचरची पॉवर आहे ते या आउटर शेलकडून, रोलरकडून, आतमधल्या इनर रेसकडून या पिनियनला दिली जाते, आणि हा शाफ्ट हा असा अँटी क्लॉकवाईज फिरतो, अँटी क्लॉक फिरतो. तर आपण आतमधलं वर्किंग डायग्राममध्ये थोडक्यात बघूयात. हा जो आहे तो रोलर आहे, हा प्लंजर आहे, स्प्रिंग आहे. स्प्रिंग टेन्शनमुळे या टेपर भागामध्ये ह्या कमी एरियामध्ये हा रोलर बसतो. हे या साईडनं लॉक, या साईडने फ्री आहे. याच्यामध्ये हे 3 रोलर आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर रोलर्स असतात, कारण मॅक्झिमम पॉवर पुढे ट्रान्समिट करावी लागते. तर ही जी आहे ती इनर रेस किंवा इनर कॉलर, आणि इनर कॉलरला हा पिनियन गिअर अटॅच केलेलं असते. हे आउटर क्लच हाऊसिंग किंवा आउटर रेस असते. तर या आउटर रेसची पॉवर या रोलरकडून या इनर रेसला दिली जाते, आणि इनर रेस ही या पिनियन गिअरला जोडलेली असते, आणि हा पिनियन गिअर पुढे फ्लायव्हीलला मेश होतो. तर ज्यावेळी इंजिनचं इंजिन स्पीड घेईल, इंजिन चालू झालं तर इंजिन स्पीड घेईल, त्यावेळी काय होतं की स्टार्टर स्विच जर ऑफ झाला नाही, काहीतरी बिघाड झाला असेल, त्यावेळी फ्लायव्हीलची पॉवर आहे ती या पिनियनला दिली जाते, आणि पिनियन हा हाय स्पीडनं फिरतो. तर हाय स्पीडनं जर हा पिनियन फिरला तर त्याच्यामध्ये गिअर रिडक्शन रेशो जो असतो तो 15:1 ते 20:1 असतो. आता याच्यामध्ये कसं आहे 15:1 गिअर रेशो आहे, म्हणजे याच्यावरचे गिअर जर याच्यावर गिअर आता 8 आहेत, तर जर फ्लायव्हीलवर गेले असणार 15 ते 20 असे 120 गिअर असतील. तर त्यामुळे काय होतं, याच्या पेक्षा 15 पट जास्त गिअर फ्लायव्हीलवर असल्यामुळे तितक्या पट हा जास्त स्पीडने फिरेल. म्हणजे फ्लायव्हीलचं जर स्पीड, क्रँकशाफ्टचं स्पीड 1000 असेल तर 15,000 स्पीड याचं राहणार आहे, म्हणजे आर्मेचरच्या शाफ्टचं राहील. जर याच्यामधले कॉन्टॅक्ट जर तुटला नाहीत तर इतकं स्पीड स्टार्टर मोटर सहन करू शकणार नाही. त्यामुळे काय होईल, आर्मेचरची वाइंडिंग असतील किंवा कम्प्युटरचे जे स्लॉट्स असतील ते उकळून बाहेर पडण्याची शक्यता असते, किंवा हिट होण्याची शक्यता असते. तर वाइंडिंग खराब होऊ नये म्हणून किंवा स्टार्टर मोटरमध्ये डॅमेज होऊ नये म्हणून काय केलं असतं, हा ओव्हर रनिंग क्लच प्रोव्हाइड केला जातो. त्यामुळे काय होतं की याच्यामधला रिव्हर्स कॉन्टॅक्ट हा तुटला जातो. रिव्हर्स कॉन्टॅक्ट त्यामध्ये काय असतं, सेंट्रिफ्युगल फोर्सनं, जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधी, रोलर जे असतात तर ते सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ज्यावेळेला स्पीड जास्त घेतलं जातं प्रमाणापेक्षा जास्त, तेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्सनं ते मोठ्या एरियामध्ये स्लाईड होतात, आणि मोठ्या एरियामध्ये स्लाईड झाल्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्सने हा जो एरिया जो आहे तो या साईडचा मोठा एरिया, या साईडचा लहान एरिया आहे. तर या एरियामध्ये पुढे ते सेंट्रिफ्युगल फोर्सने पुढे जातात. त्यामुळं आउटर रेसचा आणि इनर रेसचा किंवा इनर कॉलरचा जो पिनियनला जोडले असतो त्याचा कॉन्टॅक्ट तुटतो. त्यामुळे काय होतं, हा पिनियन शाफ्ट जो आहे तो फ्री फिरतो. हा जो पिनियन आहे तो फ्री फिरतो, कारण रोलरचा कॉन्टॅक्ट या आउटर शेलशी का राहत नाही. त्यामुळे हा फक्त फ्री फिरतो. याची पॉवर आउटर हाऊसिंगला दिली जात नाही. त्यामुळं हे आउटर हाऊसिंग आर्मेचर शाफ्टला जोडलं असतं, त्यामुळे आर्मेचर शाफ्ट फिरत नाही. त्यामुळं पुढचं डॅमेज आहे ते थांबवलं जातं. आता आर्मेचरचं वर्किंग थोडक्यात पाहूयात. काय होतं की मॅग्नेटिक फील्ड दोन्हीमध्ये तयार होतं. एक फील्ड वाइंडिंगमध्ये म्हणजे पोल शूमध्ये, आणखी या कॉईल्समध्ये, या ज्या कॉईल्समध्ये पण
फील्ड कॉईल फील्ड तयार होत असतं. तर या दोन्ही फील्डचा परिणाम म्हणून किंवा त्यांच्यामधलं इंटरॅक्शन म्हणून काय होतं, हा आर्मेचर रोटेट होतो, हा आर्मेचर रोटेट होतो. तर दोन्हीकडून बघितलात तर या साईडनं क्लॉकवाईज फिरताना दिसतो, जर उलट्या साईड बघितलात तर अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतो. तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज ही मोशन आवश्यक असते अशी, आणि या साईडवरून क्लॉकवाईज मोशन असते. तर याचे जे कंडक्टर्स कॉईल्स असतात तर याला सप्लाय फील्ड कॉईल करून करंट या कम्युटेटरकडे दिला जातो आणि आत कंडक्टर कॉईलकडे दिला जातो. तर याला जर कंडक्टरकडून सप्लाय जर या कंडक्टरमध्ये जर सप्लाय आला तर या प्रत्येक कंडक्टरभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणखी हे लेफ्ट साईडला जे आहे ते लेफ्ट हँड थंब रूलप्रमाणे ते वर्क होतं. राईट साईडला पण तसं असतं, लेफ्ट हँड थंब रूलप्रमाणे ते वर्क होतं. म्हणजे इथून करंट आतमध्ये जाणार, तो परत दुसऱ्या एंडमधून बाहेर येणार. तर इथून करंट आतमध्ये गेला तर लेफ्ट हँड रूलप्रमाणे काय होतं की फोर्सची डायरेक्शन ही थंबच्या डायरेक्शनने असते. फोर्सची डायरेक्शन ही थंबच्या डायरेक्शन म्हणजे वरच्या डायरेक्शनने असते. मॅग्नेटिक फील्ड जर नॉर्थकडून साऊथकडे जात असेल तर ते हे इंडेक्स फिंगर दाखवतं आणि ही जी आहे ती करंटची डायरेक्शन दाखवतं. हे आहे ते करंटची डायरेक्शन दाखवतं. म्हणजे समजा या साईडला नॉर्थ पोल असेल, या साईडला साऊथ पोल असेल, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थकडून साऊथकडे फ्लो होतात, नॉर्थकडून साऊथकडे फ्लो होत असतात. तर त्या या कंडक्टरच्या वरून आणि खालून दोन्हीकडून फ्लो होत असतात, वरून आणि खालून दोन्हीकडून फ्लो होत असतात. तर काय होईल, मेन मॅग्नेटिक फील्ड आणि याचं मॅग्नेटिक फील्ड हे लेफ्ट साईडला काय होतं की क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. करंट जर आतमध्ये त्या कंडक्टर कॉईल आतमध्ये जात असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, बाहेर जर येत असेल तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. त्यामुळे इकडच्या साईडला काय होतं की वरच्या साईडचे मॅग्नेटिक फील्ड्स कॉन्सन्ट्रेटेड होतात आणि खालच्या साईडला मॅग्नेटिक फील्ड असते ते रेअर होतात. कारण का वरच्या साईडला काय होतं की जो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जी हे फिरत असते मॅग्नेटिक फील्ड, तर ती काय होते वरच्या साईडला कॉन्सन्ट्रेट करते आणि खालच्या साईडनं अपोज करते मेन मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला. त्यामुळे इकडे काय होतं, स्ट्रेस तयार होतो, फोर्स हा खालच्या साईडनी दिला जातो. मॅग्नेटिक स्ट्रेस हा खालच्या डायरेक्शन, फोर्स खालच्या साईडनी दिला जातो. पुशिंग फोर्स असतो तो. पण हे दोन्ही असतात ते बेरिंग किंवा बुशिंगमध्ये बसवलेले असतात, त्यामुळे ते पुश होत नाहीत खाली, तर ते काय होतात ट्विस्ट होतात, म्हणजे रोटेट होतात. आणि या साईडला उलटं असतं, या साईडला काय होतं की खालच्या साईडनी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या जास्त होतात आणि वरच्या साईडला रेअर होतात. खालच्या साईडला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या जास्त होत असतात, कारण नॉर्थकडून साऊथ येणाऱ्या ज्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत ते इकडे होतात. आणि इकडे काय असतं, याचे जे कंडक्टर कॉईलमधून जो मॅग्नेटिक करंट तयार होतो तो मॅग्नेटिक फील्ड जो तयार करतो त्याच्या लाईन्स ह्या क्लॉकवाईज डायरेक्शननी अशा रोटेट होत असतात. त्यामुळे काय होतात ते वरच्या साईडनं ते अपोज करतात, मेन फील्डला वरच्या साईडने अपोज करतात, खालच्या साईडनी सपोर्ट करतात. त्यामुळं खालून जो फोर्स असतो तो वाढतो, खालूनचा फोर्स वाढतो आणि वरच्या साईडला पुश केला जातो. पण हे दोन्ही बेरिंग किंवा बुशिंगमध्ये बसवले असल्यामुळे तर तो पुशिंग होण्याऐवजी तो रोटेट होतो, तो हा म्हणजे शाफ्ट रोटेट होतो. असं प्रत्येक हाफ सायकलला होत जातं, प्रत्येक हाफ सायकलला होत जातं. समजा आता कम्युटेटर कशासाठी दिला असतो हे थोडक्यात बघूया. बॅटरीकडून सप्लाय हा मेन फील्ड कॉईलकडून इकडे असा दिला जातो, हा दुसऱ्या पोलला, तिथून ह्या ब्रशमधून या कम्युटेटरच्या स्प्लिट रिंगकडून हे समजा आपण ABCD हा एक कंडक्टर आहे. तर यामध्ये आपण एक काउंट केले तर 19 म्हणजे 19 कंडक्टर आहेत, 19 कम्युटेटर सेगमेंट, 19 कंडक्टर आहेत. तर इथून हा Aकडून Bकडे जातो, तर त्याची डायरेक्शन बघा अशी आहे, बाहेरच्या साईडून आतमध्ये आहे. तर ह्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या कंडक्टर कॉईलचं आर्मेचरच्या, ते क्लॉकवाईज डायरेक्शनने असं फिरतं. आणि हे मेन फील्डचं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा आहेत, या नॉर्थकडून साऊथकडे. तर त्या काय करतात, इकडून खालच्या साईडला कॉन्सन्ट्रेट होतात, वरच्या साईडनं अपोज होत असल्यामुळे इकडून ह्या फिरतात ना, त्यामुळे या लाईन्सला अपोज करतात आणि खालच्या साईडला जातात. त्यामुळे काय होतं, खालून फोर्स ॲक्ट होतो. इथं लेफ्ट हँड थंब रूल दाखवलेला आहे. हे इंडेक्स फील्ड लाईन, नंतर हे जे आहे ते मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवतं, करंट तिथं आतमध्ये जातो आणि फोर्स कसा त्यामुळे होतो वरच्या साईडनं, त्यामुळे वरच्या साईडनं फोर्स ॲक्ट होईल. राईट साईडला कसं होईल बघा, राईट साईडला इथून जर हे जो आहे तर करंट जर आतमध्ये आला तर इथे काय होणार, करंट इकडून ही जी कॉईल आहे AB तर या साईडला गेली, AB कॉईल या साईडला जर गेली तर काय होईल, करंटची डायरेक्शन अशी आहे, या बाहेरून आतमध्ये जाईल, त्यामुळे काय होईल की वरून
खालून प्रेशर तयार होईल, खालून फोर्स येईल आणि जी कॉईल हाफ रोटेशन केली आहे ती परत रिव्हर्स जाईल. इथे दाखवलेलं आहे थंब फोर्स, हे थंबची डायरेक्शन, नंतर ही करंटची डायरेक्शन, ही इंडेक्सची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन नॉर्थ टू साऊथ. हा करंट आतून बाहेर आला तर त्यामुळे केलं आतून बाहेर आल्यामुळं हा जो थंबची डायरेक्शन किंवा फोर्सची डायरेक्शन जी आहे ते वरून खाली होईल. पण ॲक्च्युली काय होणार आहे, ए बी या साईडला गेल्यानंतर ही डायरेक्शन आहे इकडे जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे. ही बाहेर येण्याच्या ऐवजी आत राहणार. त्यामुळे काय होणार आहे, तर त्याला फोर्स हा खालून मिळेल, याच्याप्रमाणे या लेफ्ट हँडचा खालून फोर्स मिळेल, त्यामुळे परत रिव्हर्स जाईल. तर आपल्याला काय करावं लागेल, एकतर मॅग्नेटिक फील्डची तरी डायरेक्शन चेंज करावी लागेल, म्हणजे पोलची, किंवा करंटची डायरेक्शन तर चेंज करावी लागेल. तर करंटची डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला कम्युटेटर आणि ब्रशची अरेंजमेंट असते. त्यामुळे काय होतं, नेक्स्ट हाफ रोटेशनला समजा या साईडला हा यल स्प्लिट रिंग आहे, हा पी ब्रश आहे, तर या साईडला नेक्स्ट हाफ रोटेशन इथे आला, तर त्यामुळे हे निगेटिव्ह, आता जो निगेटिव्ह साईडला जोडलेला आहे तो पुढे पॉझिटिव्ह साईडला येईल आणि हा पॉझिटिव्ह साईडचा स्प्लिट रिंग किंवा ब्रश हा स्टेशनरी असतो, पण स्प्लिट रिंग ही निगेटिव्ह साईडला येईल. त्यामुळे करंटची डायरेक्शन रिव्हर्स होईल. म्हणजे जी आता इकडून एपासून बीकडे जाणारे असते ते रिव्हर्स झाल्यामुळे बीकडून ए होईल. म्हणजे आता हिला रेड लाईननं जसं दाखवलं तसं इकडे येईल. त्यामुळं फोर्स हा वरून खाली दिला जाईल आणि त्यामुळं रोटेशन कंप्लीट होईल, पूर्ण रोटेशन. असं कंटिन्युअस रोटेशन क्लॉकवाईज डायरेक्शननं याचं होईल. तर मित्रांनो, आपण आर्मेचरचं वर्किंग, नंतर ओव्हररनिंग क्लचचं वर्किंग, नंतर सॉलिनॉइड स्विचचं वर्किंग याच्यामध्ये पाहिलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मेचरचं टेस्टिंग, कम्युटेटर टेस्टिंग, नंतर सॉलिनॉइडचं टेस्टिंग, फील्ड कॉईलचं टेस्टिंग म्हणजे कंटिन्युटी किंवा त्याचं जे ग्राउंडिंग किंवा शॉर्ट सर्किट ते कसं चेक केलं जातं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.